नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे कोलेस्ट्रॉलची शरीराला आवश्यकता. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढले असं डॉक्टरांनी सांगितलं की आपण घाबरतो. लगेच हृदयविकार, स्ट्रोक याची भीती डोक्यात येते. अनेकांना वाटतं की कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीराचा शत्रू. पण खरं सांगायचं तर कोलेस्ट्रॉल शिवाय शरीराचं जगणं अशक्य आहे. कोलेस्ट्रॉल हा प्रत्येक पेशीचा, भिंतीचा म्हणजे सेल मेम्ब्रेनचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पेशी टिकून राहतात. शरीरातील अनेक संप्रेरक म्हणजे हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि पचनासाठी आवश्यक असलेले पित्तरस हे सर्व कोलेस्ट्रॉलपासूनच तयार होते. म्हणजे हा पदार्थ वाईट नाही तर अत्यावश्यक आहे. मग गैरसमज का? तर गेल्या काही दशकापासून जास्त कोलेस्ट्रॉल बरोबर हृदयविकार असा सरळ संबंध दाखवला गेला. औषध निर्मिती कंपन्यांनीही त्याचाच प्रचार केला. पण संशोधन सांगतं की प्रत्यक्षात हृदयविकाराचं मूळ कारण केवळ कोलेस्ट्रॉल नसून शरीरामध्ये असलेली सूज म्हणजे इन्फ्लॅमेशन, इन्सुलिन रेझिस्टंट, चुकीचा आहार व ताणतणाव आहे. फंक्शनल मेडिसिनची दृष्टी. फंक्शनल मेडिसिनमध्ये आम्ही विचारतो कोलेस्ट्रॉल का वाढलं? सततचा ताण, तर शरीराला जास्त संप्रेरक तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लागतं. सतत साखर, अतिरिक्त फळे, पांढरा पाव, अतिरिक्त धान्य, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यास लिव्हरवर ताण येतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी विस्कळीत होते. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 किंवा ओमेगा 3 ची कमतरता असेल तरी शरीर संतुलन हरवते. म्हणजेच वाढलेला आकडा हा मूळ समस्येचे लक्षण आहे, कारण नाही. चांगला आणि वाईट या पलीकडे. खरं तर वाईट कोलेस्ट्रॉल म्हणायचं झालं तर ते आहे ट्रायग्लिसराईड म्हणजे एल-डी-एल म्हणजे वाईट आणि एच-डी-एल म्हणजे चांगला. हेच आपल्याला माहीत आहे. पण एवढ्यावर न थांबता त्याच्या कणांचा आकार म्हणजे पार्टिकल साइज, ट्रायग्लिसराइड्स, एच-डी-एलचे गुणोत्तर, इन्सुलिन संवेदनशीलता अशा तपशिलाकडे लक्ष द्यायला हवं. अनेकदा एकाच आकड्याने खरी स्थिती समजत नाही. फास्टिंग इन्सुलिन ही चाचणी करून इन्सुलिन किती आहे हे तपासणं जास्त महत्त्वाचं आहे. ट्रायग्लिसराइड वाढल्यावर काय करावं? घाबरण्याऐवजी जीवनशैलीमध्ये बदल करणं अधिक महत्त्वाचं आहे. संतुलित आहार, प्राणीजन्य पदार्थ, भरपूर पालेभाज्या, आरोग्यदायी फॅट्स उदाहरणार्थ तूप, बिया, नट्स, मासे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ध्यान किंवा श्वसनासारख्या तणाव कमी करणाऱ्या सवयी, लिव्हरचं आरोग्य सांभाळणं, कारण कोलेस्ट्रॉल निर्मिती व प्रक्रिया याचं केंद्र म्हणजे लिव्हरच आहे. कोलेस्ट्रॉल हा घातक शत्रू नाही. तो आपल्या शरीराचा विश्वासू मित्र आहे, जो अनेक महत्त्वाची कामे पार पाडतो. जर त्याची पातळी बदलली असेल, तर ती आतल्या समस्यांचा इशारा आहे. खरी उपचार पद्धती म्हणजे त्या मूळ कारणावर लक्ष देणं. फंक्शनल मेडिसिनचा संदेश स्पष्ट आहे. संख्या कमी करण्यापेक्षा आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.